सत्ता आपने कहा, हिंदी में बताइए कि सौगाती सत्ता आपने कहा कि आपके ऊपर सवाल उठाए जाते थे, लेकिन नहीं, जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है, शिवसेना एक ही है, दूसरी है वो गद्दार सेना है, उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है। तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया, तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि ये सत्ता जिहाद है। तो अब ये सत्ता है क्या सौगात सत्ता नहीं तो दूसरा क्या है? ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं, और इसका एक उदाहरण है। सौगाते मोदी, लहू में भीगी हुई है सौगाते मोदी, और 100 चूहे खा के बिल्ली चली हज को, ये प्रकाश अंबेडकर ने कहा है। तो उन्होंने कहा, मैंने आज जो कहा, मुझे कहना तो मैंने कहा सर, आनंदाचा शिधा वाटला जायचा, सणासुदीला आनंदाचा शिधा वाटला जायचा, तो बंद करण्यात आला आणि सौगाते मोदी दिला. नाही, माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते, मग रामनवमी येईल, मग त्यावेळेला भाजपचा बहुसंख्याक सेल असा काही आहे का? जसा अल्पसंख्याक सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का? कारण ही भाजपाकडनं भेट जाते, भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातनं ही भेट जाते आहे. आणि मग तसं त्यांनी सांगितले की बैसाखीला हे वाटणार आहेत, चांगली गोष्ट आहे. ईस्टरला वाटणार आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण हिंदूला नुसती घंटा वाजवायला द्यायची, त्यांना दंगलीसाठी वापरायचं, आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांचे जीव जातात, घरं जळली जातात, घरं जाळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात, आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार. आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं. खरं खोटं मी काय बघितलं नाही. अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्ताव दिला होता. काल अखेरच्या दिवशी भूमिका जाहीर अशी करण्यात आली की मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या बाजूची खुर्ची काही काळ मोकळी ठेवावी लागेल आणि विधानसभा अध्यक्ष जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. विधानसभा अध्यक्ष असं म्हणताय की या प्रकरणामध्ये जी घाई करणार नाही. म्हणजेच काय की याला सत्तेचा माज म्हणतात. राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहिम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझं सरकार हा एक उल्लेख असतो. आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबता आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले. आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत, कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली. राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता, काय आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची. पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला. निदान एक चांगला सुसंस्कृत माणूस आहे, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयांनी याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही, तिकडे निवडणूक घ्यावी लागते, तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामं ठेवू शकता, हा एक विषय आहे ना. आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहे ना, संविधानात्मक पद आहे ना का नाहीये? तर त्याच्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय अटी तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये. विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत. पण उद्धवजी महायुतीचे सर्व आमदार असं म्हणतात